बघा बाळांनो किती भारी झाले आहे का. याला कडवणचे म्हणतात. नमस्कार बाळांनो, मी कडवणच्या तोड्यासाठी रानात आलो आहे. या पाऊस पडल्यावर रोग होत्यात वावरात. हे असं येल येतात आणि त्याला फुलं येऊन कडवणचे येतात. याला कडवणचे म्हणतात. बाळांनो, हे खायला लय खमंग लागतात. आता मी ही तोडून घेतो आणि मालकीन बाया करून जातात. बाळांनो तुम्हाला अशी भाजी करून दाखवते, तुम्ही कधीच खाल्ली नसेल. ही भाजी रानानेच उगवते. तुम्हाला ही भाजी दाखवते, ह्याला कडवणचे म्हणतात. ही बाळांनो ही रानाने कुठं बी उगवते, खायला बी लय चांगली लागते. ही भाजी असते कडवांचे भेटत नाही. तर कडवांच्या भाजीसाठी काय काय घेतलंय सांगते. कडवांचे घेतल्यात, लसूण घेतलाय, डाळ घेतले, शेंगदाण्याचं कूट घेतलंय, तेल घेतलंय, चटणी घेतली, मीठ घेतलंय. डाळीत भिजण्यासाठी पाणी टाकू. आता बाळांनो कडवांचे निसून घेऊ. बघा किती मोठे कडवांचे. ठीक आहे बाळांनो, ही भाजी रानातच उगवते. मालकाला काढून आणली, गुरं चराय नेल्यावर आणली. बाळांनो ह्याचं गट्टूचे गट्टू असतात, खाली उगवतात. आता ह्याचं चांगलं देठ काढून काढून घेऊ. बघा असं देठ काढावं लागतं ह्याचं. बघा केवढ्याला आल्यात आहे का. देठ नाही काढल्यावर दाताखाली कचकच करतं. कडवांच्या पावसाळ्यातच उगवतात, अशी येत नाही उन्हाळ्याच्या. बाळांनो ह्याच्यात काय काय खराब बी आहेत. बाळांनो आम्ही लहान असताना लय तोडून आणायचं रानात, लय भाजी करायचं. आता ही भाजी वरवर बुडत चालली. शहराने तर भेटतच नाही, माळ रानाने येते. बघा बाळांनो निसून झाल्या कडवांचे. आता धुवून घेऊ. आता अजून एके पाण्याने धुवून काढू. बघा किती स्वच्छ निघल्यात. ठीक आहे आता कडवांचे भाजून घेऊ. आता भाजून घेऊ चांगले.
असा काढून घेऊ. आता लसूण टाकून घ्यायचं. आता तेल टाकून घ्यायचं. आता कडवणची टाकून घ्यायची. आता डाळ टाकून घेते. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे. आता मीठ टाकून घ्यायचे. आता चटणी टाकून घ्यायची. बघा बाळांनो किती भारी झाले आहे का. आता ह्याला थोड्या वेळ शिजून देऊ. आता थोडा पाण्यात शितळ देते आणि झाकून ठेवते. बाळांनो हलवून घेऊ. बाळांनो काढून घेऊ. बाळांनो आपलं सारं जेवण तयार झालं आहे. ताटात काय काय घेतले तुम्हाला सांगतो. ही ज्वारीची भाकर, ही कडवणचं. बाळांनो आजचं जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. या बाळांनो जेवायला. रामकृष्ण हरी. बाळांनो आंब्याची फोड किती भारी आहे.